खंडोबाच्या नावानं. हॅलो, गुड मॉर्निंग एव्हरीवन. वेलकम बॅक टू आवर चॅनल. वेलकम टू प्रवील्स व्लॉग. हे विसरलेत ऊन लागतंय म्हणून. सो आज आम्ही सकाळी मला वाटतं 5:30 वाजता उठलो आहे. तरी पण आम्ही उशीर झाला आहे. आम्हाला 6:30 वाजता जायचं होतं इकडे वसंतगडावरती. आज आमच्या गावची वसंतगड म्हणजे माझ्या गावची वसंतगडची जत्रा आहे. वसंतगडचं जावंही आलंय जत्रा बघायला, पण जत्रा आमची भरते तिथे त्या गडावर. सो वी वर सपोज टू स्टार्ट द ट्रेक 6:30 वाजता, पण आता 7 वाजलेत आणि आम्ही थोडं एक हाफ एन आवर लेट आहोत. उन्हाच्या आधी थोडं चालू करायचं होतं, ऊन चालू झालं आहे. सो पटकन आता निघतो. खूपच लेट झालं आहे, फास्ट निघलते आणि तुम्हाला दाखवतो आजचा दिवस कसा जातोय. किती रडतोय जावई. ट्रेकच्या सुरुवातीलाच लफडी झालेत माझ्या चप्पलवरून. तर मग बिचारे पप्पांना एक एक्स्ट्रा चप्पल माझ्यासाठी एक एक्स्ट्रा पेअर ऑफ चप्पल घेतले, बिकॉज ही जर तुटली तर. त्याच्यामुळे सगळ्यांचा ओरडा खाऊन मी सुरुवात केली आहे. आय होप की हा ओरडा मला ट्रेक पूर्ण चढवेल. ह्या गडावर जायचं आहे आपल्याला. चलो, थोडी छोटी गँग घेऊन निघालो आहे आम्ही, पण चालली आहे, सुरुवात झाली आहे. एवढा हळूहळू चढू नका. असं वाटेल तुम्हाला अर्धा गड चढला, पण गडाच्या हाफच्या हाफ पण नाही. एक्झॅक्टली 7:10 झालेत. आम्ही बरोबर पायथ्याशी आहोत आणि आता बघूया किती वाजता पोहोचतोय वरती. सगळ्यांचा जोश बघून किती साथ देते. माझ्या चप्पलने तर सुरुवातच केली आहे. बघूया. जोशच नाही. तुमचा जोश बघू. अजून आमचा जोश आहे. वर चढताना बघू. दुसऱ्यांदा जोश बघायचा आहे हा. फक्त पहिल्यांदा त्या साईडने बघितला, तो अवघड रस्ता, हा सोपा रस्ता आहे. आता 4 वर्षांनी आलो. हो, ॲक्च्युली 4 वर्षाने आलोय आम्ही. लास्ट टाइम आलेलो तेव्हा खूपच अवघड रस्त्याने गेलेलो. आता थोडासा इझी रस्ता आहे, ॲटलिस्ट हाफ वे. बघूया. आत्ताच ह्या झालंय आणि अजून गडाचा पायथा पण नाही टच केलेला. म्हणजे पायथा टच केला आहे, पण पायथ्यावरच आहे अजून. आम्ही गेले 10 मिनटं. चढायला लागली 7:26. हालत टाईट झाले. एवढं चढलंय आणि एवढं बाकी आहे. लोक कुठेपर्यंत पोहोचलेत ऑलरेडी. मेन पायथा बघतो. सो गडावर जाताना फर्स्ट स्टॉप म्हणजे हे खिंडीतील मंदिर. ते आम्ही दर्शन घेतलं. ॲक्च्युली मला आता आठवत नाही आहे की ते कोणतं मंदिर होतं. जर तुम्हाला माहिती असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. ऑफिशियली फर्स्ट स्टॉप घेतलाय आम्ही. 7:45 वाजलेत का जास्तच. 7:45 वाजता. आणि एकदम अमेझिंग व्ह्यू आहे म्हणून सगळे फोटो काढतात. त्यानंतरचा आमचा सेकंड स्टॉप होता, तो म्हणजे तुम्हाला समोर दिसत असेल ते गणपती मंदिर. या गणपती मंदिरात दर्शन घेऊन पुढे आम्ही गडावर गेलो. आम्ही पोचलो आणि सासन काट्या सुद्धा पोचल्या होत्या. मग आम्ही गुलाल घेऊन पुढे निघालो. एकदाचे पोचलोय आम्ही. पोचलोय बिना रडत काढत. हाच माणूस होता, तो आम्हाला बोलत होता. रडले नाही ते नशीब. गडावरती छोटंसं शिवमंदिर सुद्धा आहे. सो आम्ही तिथे शिवलिंगाचे छान असे दर्शन घेतले, गुलाल लावला. तोपर्यंत सासनकाठा मंदिराजवळ सुद्धा पोहोचल्या होत्या. जत्रेची खरी मजा एकमेकांना गुलाल लावण्यात आणि ही सासनकाठी नाचवतानाचे दृश्य बघण्यात आहे खरंच. आणि हबजेंटचं हे पहिलंच वर्ष होतं जत्रेचं, त्यामुळे पप्पा आणि माझा भाऊ त्यांना सर्व सांगत होते काय करायचं, कसं करायचं. मी सुद्धा छान असं दर्शन करून घेतलं. समोरच मंदिर होतं आणि हा छोटा बघा दगड हलवण्याचा प्रयत्न. तर हे आहे आमच्या गावचं चंद्रसेन महाराजांचं मंदिर. मंदिरात दर्शनासाठी खूप मोठी रांग होती. कशी वाटली सासरची जत्रा? अजून संपलेली नाही आहे, अजून हाफ वे थ्रू आहे. पण कसं वाटलं सो फार? बेस्ट. मजा आली.
येते. काहीतरी वेगळं बघितलं. येतो काय ज्योतिबाच्या जत्रेला पण. कधी गेलात तुम्ही ज्योतिबाच्या जत्रेला? आई गेलोय जत्रेला. बर, आता आमच्या समोर वेगळं दृश्य आहे, ते पण दाखवतो तुम्हाला. वेगवेगळ्या गावांमधल्या या मानाच्या सासनकाठ्या गडावर चढवल्या जातात, भक्तिभावाने नाचवल्या जातात. पालखी असते, पालखीचे दर्शन घ्यायचे, पालखीवरती गुलाल खोबरं उडवायचं, हे सगळं एक वेगळा एक्सपिरियन्स असतो. लग्नानंतर आम्ही पहिल्यांदाच जत्रेला आलो होतो. याआधी मी लहान असताना जत्रेला आले होते, अगदी पप्पांच्या खांद्यावर बसून, आणि आता लग्नानंतर डिरेक्टली. जत्रा आणि खरं तर एवढी गरमी नाही आहे, हवा छान सुटली आहे, तुम्हाला माझ्या केसात कळतच असेल. आणि टेस्टी आहे, नाईस, एकदम फुल नॉस्टॅल्जिया. हो, लहानपणीची आठवण आली. जत्रेत बाळ हरवू नये म्हणून बाळाच्या हातावर लिहायचं चाललंय. जो घेऊन येईल त्याला 500 रुपये. साहिल देणार आहे, हा माणूस देणार आहे 500 रुपये. त्याला 500 रुपये त्या घरच्याकडे. हा मुलगा कुठे सापडल्यास आम्हाला परत करा. अशी मजा असते, फ्रीमध्ये चॉकलेट्स मिळाले. पहिल्यांदा भेटलं कोणतरी असं चॉकलेट देताना, नाही तर कोण असं देत नाही. हो, आम्ही पण तसे कंजूसच आहे. आम्ही पण लगेच लाईन लावायला उभं राहिलो. हो, सगळ्यांनी एक चॉकलेट घेतलं. आईस्क्रीम शिवाय कांदा भजी खाली होती ना. कुठं खाली? आता आपण जिथून घेतलं तिकडं कांदा भजी चांगले गरम गरम तळत होते. गरम एक तोतला बोलायला लागलाय चॉकलेट मुळे. स्ट्रॉबेरी पाहिजे. सगळ्यांना कांदा भजी खायची आहे, पण आम्ही दूर दूर तक किधर कांदा भजी नाही आहे इधर, अशा ठिकाणी आलोय. दगडी आहे ती. दगडी उचलून खा. इकडे थोडा व्ह्यू एन्जॉय करून परत यायला निघालो. मस्करीतच या दोघांना म्हणाले की सासनकाठी तरी खांद्यावर घ्या गडावर आल्यासारखं, आणि या दोघांनी खरंच घेतली. आणि आता वेळ होती भजी खायची. भजीसाठी काय काय करावं लागतं बघा. बिचाऱ्याला सरबत पण तिकडे नेऊन दिले. बिचारा जवळजवळ 15 मिनिटं झालं तिथे वाट बघतोय की भजी मिळतील. खूप वाईट झालंय. हा ना, एवढ्या डोळ्यात माझ्या दूर गेला, एवढ्या वेळ मी उभा राहिलो आणि ही लोक बोलतात नका जाऊ, आता नाही पाहिजे काय. 1 तास झाला उभा आहे तो, भजी मिळालीच नाही. मग शेवटी आम्ही म्हटलं आता दुसरीकडे जाऊया भजी खायला. आता दुसरीकडे कुठे भजी मिळतात का बघूया, नाहीतर आम्हाला बिना भजीचाच आता जत्रा संपवावी लागेल इथेच. परतीचा प्रवास आम्ही चालू केलाय आता, उतरायचा. ॲक्च्युली अर्ध उतरून झालं आहे आणि मग मी व्हिडिओ शूट करायला घेतली. थोडं राहिलं आहे, आता उतरूया फटाफट. आता ऊन लिटरली चमाट मारतो आहे, सो प्रोटेक्शन. आणि 11 नंबरची आपली गाडी, चलते राहू. 11 नंबरची गाडी का 0 नंबरची का. फायनली खाली उतरलोय. या मुलीची हालत बेकार झाली आहे. मजा आली थोडीशी. भजी नाही भेटली, भजी तर नाही भेटली आम्हाला, पण आम्ही सक्सेसफुली वरती जाऊन खाली उतरलोय. आपण किती वाजले? 11:30. 7 वाजता चालू केलं होतं, 11:30 वाजलेत. नॉट बॅड. 4 तासात वरती जाऊन सगळं फिरून आलो. चिअर्स गाईज, चिअर्स. चला चलो, आमची राईड आलेली आहे. डोंगर उतरलो पण घरी जायचा कंटाळा आलाय. चालत चालत म्हणून रिक्षा आली आहे घ्यायला. रिक्षा सातारची जत्रा म्हणजे मटण. जत्रेची तयारी चालू झाली गाईज. चिकन मॅरिनेट झालंय, इकडे मटण चिरून झालंय. अफजल, शिजलं का मटण? नाही अजून. नाही. आज आमच्याकडे खूप पाहुणे येणार होते जेवायला, त्यामुळे मटणाची आणि चिकनची जबाबदारी आम्ही दोघांनी घेतली होती. मस्त असा चुलीवरच्या मटणाचा बेत होता गाईज. काय म्हणतील माणसं, जावयाला मटण खायला बोलवून त्याच्याकडनं मटण करून घेताय. तुम्ही तेवढं घाला मसाला, मी हलवते. काय ग मेवणी बाई,
असं करतात. तू बनवायला पाहिजे. दीदीला आणि जावयाला मटण खायला बोलवलं आणि तुम्हीच आम्हालाच मटण करायला लावा हमारे यहाँ ऐसे ही होता है. आणि स्वतः काकड्या चिरताय. आय लाईक दिस किरकिर. जावयाने मटण बनवले म्हणून गार करायला कलिंगड घेऊन आले. आर यू फिलिंग गुड नाऊ? नो, मटन चाहिए. आमच्या तिघांना चुली समोर बसून ही आता आम्हाला गार करायला कलिंगड घेऊन आली आहे मस्का लावायला. हॅलो गाईस, कलिंगड खालो. मग आम्ही मस्तपैकी चुलीवर मटण शिजवलं. खाली मम्मीने चिकन, चपाती, भात सगळं रेडी केलंच होतं. संध्याकाळ होता होता गडावरून सर्व सासन काट्या देखील खाली येत होत्या परतीच्या प्रवासासाठी. आणि आता वेळ होती ती म्हणजे संध्याकाळच्या जत्रेची. मस्तपैकी शॉपिंग केली, थोडा कुरमुरे, चिवडा हे सगळं प्रसाद घेतला आणि मग अटॅक केला खाण्यावरती. ओव्हर ॲक्टिंग. नॉट बॅड. मीठा दादा. आणि हे आले आमचे खास पाहुणे, न्यूली वेड कपल. छोट्या सासूबाई आता घरात येऊन पाया ये. आमच्याकडे जत्रेला कोण कोण आलंय बघा. मस्त सगळ्यांनी वरच्या रूम मध्येच बसून जेवण केलं. आम्ही इथे जेवण वाढत होतो. खूप दिवसानंतर एकत्र भेटल्यामुळे आमच्या गप्पा छान रंगल्या होत्या आणि आम्ही व्लॉगचा शेवट करायलाच विसरलो. आणि जेव्हा जायची वेळ आली तेव्हा या नवीन जोडप्याचा मान सन्मान करायचा होता. मम्मीने आम्हा दोघांनाच तो करायला सांगितला. मस्तपैकी त्यांचा मान सन्मान केला, थोड्याफार अजून गप्पा मारल्या आणि मग हे सगळे निघून गेले. आणि ॲज ऑलवेज आम्ही व्लॉगचा एंड करायला विसरलो. त्यामुळे इथेपर्यंत व्लॉग बघितला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. काय आवडलं ते कमेंट करा. आता भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये.